महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकायदासोमुरन्दहे समागतकृष्णं समानन्दकन्दं वरदं वैष्णं भजे पाण्डुरङ्गं करो व्रतमना पाण्डुरङ्गा करो व्रतमना नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिदारा शोभदेवा मुक्ताबाई नमो भुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मनोजवं मारुतं तुल्यवेगा वन्दे प्रियं पूर्णिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणारो आज चोरी केली करे तया विना नासी मोहे दुसऱ्या ऐसी म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली करे सवे तुक्या मेला तिने अपुना आईला
मनती नंदाच्या पोळे आज चोरी केली खरे पहाती गवळणी तवती पानती दुधारी मनती नंदाच्या पोळे आज चोरी केली खरे प्रस्तुती चराचर सृष्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या परमानंद पुरुषोत्तम भगवान श्री पांडुरंग परमात्मा या अधिष्ठानाच्या ठिकाणी रुक्मिणी मातेसह विराजमान आहे. अशा या पवित्र विठ्ठल मंदिराच्या या पवित्र दरबारामध्ये प्रातस्मरणीय सद्गुरू जगन्नाथ बाबा अंदर होतं आणि यांची अधिष्ठानभूत मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्या ठिकाणी या दिंडीची अविरत सेवा करणारा घोडा आणि त्या घोड्याची देखील ठिकाणी समाधी आहे. अशा प्रकारचं पवित्र स्थान आहे, बाबांचे श्रद्धास्थान आहे आणि अशा श्रद्धास्थानाच्या ठिकाणी एक वारकरी परंपरेच्या माध्यमातून आणि सतत आपले उपक्रम सुरू असतात. या ठिकाणी असणारी संपूर्ण आपली साधक मंडळी, बाबांची भक्त मंडळी आणि तुम्ही आपण सर्व परंपरा प्रेमी माणसं हे या ठिकाणी आपल्या वारकरी परंपरेचे उपक्रम सातत्याने सुरू असतात आणि अशा या पवित्र अधिष्ठानाच्या ठिकाणी या पितृपक्षामध्ये आणि आपल्याही पूर्वजांचा आणि आपलाही जीवनाचा उद्धार व्हावा आणि त्याकरता या कथेमध्ये पूर्वजांचा उद्धार होण्याचं सामर्थ्य आहे अशी श्रीमद भागवत कथा. जास्त चिंतन करण्याची आवश्यकता आणि सर्व जाणकार श्रोते आहेत. तर श्रीमद भागवत कथा म्हणजे आपलाही उद्धार करणारी आहे आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार करणारी आहे आणि मग त्या उद्धाराच्या माध्यमातून एक हरिकीर्तन घडावं, कथा घडावी, हरिपाठ कापण्याची साधना व्हावी आणि आपले जीवन हे आनंदमय व्हावं या सभेतून या ठिकाणी आणि जगन्नाथ बाबा भक्त मंडळ आणि यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आयोजित झालेली सेवा आहे आणि या सेवेचा म्हणजे ही सेवा तुमच्या आपल्या सर्वांच्या आणि प्रेमानं माझ्या वाट्याला आहे. कारण आयोजक व्यवस्थाच्या आयोजकाप्रमाणे आम्ही आमच्या मार्गाने चालतो. तर आयोजकाने आयोजन करावं आणि आमच्या सारख्यांचं मार्गदर्शन जर घेतलं तर आम्ही त्याला सहकार्य कधी करण्याकरता तयार आहे. तर अगोदर तुमच्या अंतःकरणातली भूमिका तयार पाहिजे आणि ही भूमिका या ठिकाणी होती आणि त्या आयुष्यातून आपण या ठिकाणी 7 दिवसापर्यंत हा ज्ञानयज्ञाची आखणी केली आणि हा ज्ञानयज्ञ जवळजवळ सफल केला. आला 7 दिवसापर्यंत आमच्या माता भगिनी, गुरु शिवर्ग, संपूर्ण आमचे साधक मंडळी, त्या ठिकाणी आमची कार्यकारी मंडळी हे या ठिकाणी श्रद्धेनं, प्रेमानं आणि कथेला हरिपाठाला आपल्याला उपस्थित राहिले आणि एवढंच नाही तर अशा या हा एक अभिनव उपक्रम आपण करतो. आणि या उपक्रमामध्ये शासन आपल्या दारी अशी पद्धती आहे म्हणजे तुम्ही आमच्याकडे आले नाही, आम्ही तुमच्याकडे आलो. शासन आपल्या दारी अशी योजना आहे. पुन्हा या योजनेमध्ये शासनाकडून आपल्याला मदतीची गरज नाही, आपण स्वयंपूर्ण आहे हा भाव यामध्ये आपण व्यक्त केला की आपल्याला कोणाच्या दारामध्ये जाऊन 2 पैसा मागण्याची गरज पडायला नको. परमार्थासाठी काही लागत नाही ही सिद्ध झालं. म्हणजे काहीला घेताना देखील परमार्थ कसा होऊ शकतो आणि तो परमार्थ आपण करावा हे आपण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. अशी साधना ज्यावेळेला तुम्ही करता आम्ही आरोपाला सांगितलं की साधक साधना करतात, कार्यकर्ते कार्यक्रम आरंभ करतात आणि अशा पवित्र कथा ज्ञानार्जन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात. इथे अशी आपल्यामध्ये स्पर्धा पाहिजे की आपलं पुण्य जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आणि काही ठिकाणी असं ठरवायचं की यांचं थोडस पुण्य आपल्याला घर बसल्या कसं भेटेल. ज्ञानात ठेवा तशी योजना आहे
बाहेरच्याने असं विचार करत की घर बसलं आपल्याला यांचं थोडंसं पुण्य कसं भेटेल, आणि साधना करणारा असं ठरवायचं की आपलं थोडंसंही पुण्य बाहेर कसं जाणार नाही, पण एवढं आपल्याला काही करता येणार नाही, पण थोडंसं. कारण वारकरी आपल्याला विचार आहे, थोडंसं आपल्याला काहीतरी करता येईल. कारण आता याचं स्पष्टीकरण जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर साधारण तुम्हाला कोणी चहा जरी पाहता, चहा जरी आपण पिला तर आपलं थोडंसं 1% पुण्य त्याने घेतलंच की नाही. तिथे प्रेमाचा परिपाक लक्षात घ्यायचा. आपण त्याला म्हटलं नाही त्याने पाजला म्हणून त्याचं प्रेम आहे. आपण जर म्हटलं हो तुम्ही शहाणी असता म्हणजे तिथे तुम्ही बंधनात आले, हो तुम्ही जेवण देत ना त्याच्यात तुम्ही बंधनात आले. पण जो प्रेमाने तुम्हाला काही देत असेल तर ते घेण्यामध्ये हा प्रेमाचा परिपाक आहे. म्हणून आपण वाक्य म्हणायचे की जेणेकरून आपल्या वाट्यावर शुद्ध पुण्य कसं प्राप्त होईल, आणि ही साधना तुम्ही आपण सर्वांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि जवळजवळ आपल्या या उपक्रमामध्ये 7 दिवसापर्यंत हा सोहळा आपला पार पडला. कालचा दिंडी सोहळा तुम्ही अनुभवला, हे सांगत नाही तुम्ही अनुभवला. आजच्या आपल्या वारकरी परंपरेला, आपल्या संतांना, आपल्या सद्गुरूंना जसं पाहिजे तशा दिंडी सोहळा आपण चालू केला. कारण आपल्या सद्गुरूंची कृपा आपल्याला त्यांच्या मनोगताप्रमाणे वागलं तर होईल. त्यांच्या मनोगताप्रमाणे जर आपण वागलो नाही तर आपल्यावर गुरूंची कृपा होत नाही. आणि म्हणून आपल्या गुरूंच्या परंपरेप्रमाणे अगदी सात्विक पद्धतीने आपला दिंडी सोहळा पार पडला. आमच्या आवाज अशा प्रकारच्या माता पुरुष वर्गापासून तर अत्यंत लहान लहान आमच्या बालिका बंधू, छोटे छोटे बालक मोठ्या उत्साहाने आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी होते. आणि असा सुंदर सोहळा आपला पार पडला. आणि हा सोहळा पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी कालच्या दिवशी